हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी अपर्णा. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, प्रामाणिक राहा. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते फ्रेंड्स की स्वतःसोबत प्रामाणिक राहा. आपल्याला स्वतःसोबत प्रामाणिक राहायचं आहे. त्यामुळे आपण स्वतःवर कंट्रोल मिळवू शकतो फ्रेंड्स. आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहता आलं पाहिजे. दुनिया आपल्याबद्दल काय विचार करते ना फ्रेंड्स, त्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा नाही आहे. सेल्फ कंट्रोल. आपल्याला स्वतःवरती कसं कंट्रोल ठेवायचं आहे फ्रेंड्स? स्वतःवरती कसं कंट्रोल ठेवायचं आहे? राग आपला शांत कसा करायचा आहे? राग शांत करण्याचा, आपल्याला स्वतःवरती कंट्रोल करण्याचा फक्त एकच उपाय आहे, म्हणजे समोरची व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करते हे पूर्णपणे इग्नोर करा. इग्नोर करायचं आहे आपल्याला. आपल्याला स्वतःच्या रागावरती आपल्याला जर कंट्रोल ठेवायचं आहे ना फ्रेंड्स, तर समोरची व्यक्ती आपल्याबद्दल काय बोलते, दुनिया आपल्याबद्दल काय विचार करते, हा आपल्याला विचार करायचा नाही. आपण दुनियेसाठी जन्माला आलोत का हो फ्रेंड्स? नाही आलो. त्यांना काय वाटेल त्यांच्यासाठी करायचं आहे का? आपल्याला जे करतोय आपण ते त्यांच्यासाठी करतोय का? नाही करत. दुनिया आपल्याला पोसायला येते का फ्रेंड्स? नाही येत. मग त्यांचा विचार आपल्याला करायचा नाही आहे. समोरची व्यक्ती तुम्हाला काहीही बोलू दे, कितीही वाईट बोलू दे, कितीही घाण विचार तुम्हाला तुमच्याबद्दल समोरच्या व्यक्तीने करू देत, आपण त्या गोष्टीवरती रिॲक्टच करू नका. तुम्ही त्या गोष्टीवरती रिॲक्टच करू नका. मग बघा त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा किती त्रास होईल. रिॲक्ट नाही करायचं आपल्याला. हां ठीक आहे, तू बोललास ना, ठीक आहे, तू बोललीस, ठीक आहे, सोडून द्यायचं आहे ना. त्यांना प्रत्युत्तर द्यायचं आहे, काहीही बोलायचं नाही आहे. आपल्या मनावरती त्याचा परिणाम करून घ्यायचा नाही आहे. सोडून द्यायचं आपल्याला विचार. तरच तुम्ही स्वतःच्या रागावरती कंट्रोल ठेवू शकाल. सेल्फ कंट्रोल कसं करायचं आहे फ्रेंड्स? कोणत्याही गोष्टीचा विचार नाही करायचा आहे. तुम्हाला कोणीही काही बोललं, नका विचार करू त्या गोष्टीचा. अजिबात विचार करू नका. कोणीही असू दे, तुमचा रिलेटिव्ह, तुमच्या एकदम जवळची जीवाभावाची व्यक्ती जरी असेल, वाईट जर तुमच्याबद्दल बोलते, तुम्हाला त्रास होईल असं बोलते, लक्ष नका देऊ. रिॲक्ट करायचं सोडून द्या. रिॲक्टच नाही करायचं आपल्याला. काहीही बोलायचं नाही आपल्याला. शांत राहायचं. बहिरं व्हायचं आपल्याला. ऐकून नाही ऐकल्यासारखं आपल्याला ती गोष्ट करायची आहे. तेव्हा करून बघा फ्रेंड्स. तुमच्या मनाला आनंद भेटेल की नाही बघा. नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स.